मध्य प्रदेशमध्ये प्रचार शिगेला पोहोचलाय, पण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय इथे मराठमोळ्या इंदूरकडे। गेल्या 25 वर्षांपासून इंदूरकरांनी मराठमोळ्या सुमित्रा महाजन यांना तब्बल 7 वेळा लोकसभेवर पाठवलं। मात्र विधानसभेच्या निवडणुकीत इंदूरमधून एकाही मराठी उमेदवाराला काँग्रेस आणि भाजपकडूनही तिकीट मिळालेलं नाही। त्यामुळे इंदूरच्या मराठी जनतेत नाराजी पसरली आहे। याच संदर्भात स्वतः सुमित्रा महाजन यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी। मराठी भाषक तसे देशभर विखुरलेले आहेत, मात्र सगळ्यात जास्त मराठी भाषक असलेलं महाराष्ट्राबाहेरचं शहर म्हणजे इंदूर। आणि या इंदूर शहरावरती कोकणातल्या चिपळूणमध्ये जन्मलेल्या, चिपळूण हे माहेर असलेल्या मराठी अशा महिला आहेत की ज्यांनी या इंदूरचं गेल्या 7 पंचवार्षिक म्हणजे गेल्या 25 वर्षांपासून ते लोकसभेचं प्रतिनिधित्व करतायत। अशा सुमित्राताई आपल्यासोबत आहेत। सुमित्राताई, आम्हाला सांगा, आपण मराठीविषयी तर बोलणारच आहोत, परंतु सध्या आता निवडणुकीचा माहोल आहे, मध्य प्रदेशच्या निवडणूक आहेत। आता एक प्रस्थापित विरोधी लाट आहे असं म्हटलं जातंय भाजपच्या विरोधात, 10 वर्षापासून सत्तेत आहे। तर आपल्याला काय वाटतं, आपण प्रचार करत आहात, जनतेचा प्रतिसाद कसा आहे? सगळ्यात पहिली गोष्ट सांगायची म्हणजे भाजपच्या विरोधात, ज्याला आपण म्हणतो ना अँटी इन्कम्बन्सी, प्रस्थापितांच्या विरोधात, असं कुठेच दिसत नाहीये। हे न दिसण्याचं जे एक खूप मोठं कारण आहे, जे मलाही बरं वाटतं, म्हणजे माझ्यासारख्या पॉलिटिक्स करणाऱ्या व्यक्तीला, की जे काम केलं गेलं 10 वर्षात आणि ते काम जसं गावागावात बोलतंय, असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय की जे मंत्री आहेत भाजपचे राज्यातले, तर त्यांच्या विरोधात स्थानिक पातळीवरती एक नाराजी आहे, मतदारांमध्ये रोष आहे। तर त्याला आपण कसं टॅकल करणार आहेत, म्हणजे भाजपची काय रणनीती? आपण काही प्रमाणात म्हणता तर मी नाकारत नाही। मी खरंच या सगळ्या गोष्टीचा प्रामाणिक विचार करणारी बाई आहे। आपल्याला सावध राहणं प्रत्येकाला फार जरुरी झालेलं आहे। तर आहे, पण आम्ही काही मंत्र्यांची सुद्धा तिकीटं कापली आहेत। या विधानसभा निवडणुकीत प्रकर्षानं जाणवतंय की भाजपकडून एकही मराठी उमेदवार दिला गेलेला नाही, तुम्ही खासदार असताना। काही ना काही कारणांनी जितकी विधानसभेत तिकीटं द्यायला पाहिजे होती महाराष्ट्रीयन लोकांना, ती कुठेतरी नाही दिली गेली। पण त्याच्या पाठीमागे मग काही कारण आहेत की एका ठिकाणी 2 तुल्यबल लोक असतील तर त्यातलं वन ऑफ द निवडावं लागतं तुम्हाला। तर अशा ह्याच्यात मग तुम्ही तो हा मराठी आहे म्हणून नाही। आमच्याकडे एक तुम्हाला सांगते, मध्य प्रदेशचा जो साधारण स्वभाव आहे, हा काही ठिकाणी थोडा बहुत जातीगत विचार होतो, ज्या यूपीला लागलेल्या आमच्या बॉर्डर आहेत तिथे होतो, पण अदरवाईज इन जनरल जातीगत विचार फारसा होत नाही। आपण पाहिलं की सुमित्राताईंनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते गेल्या 7 टर्म त्यांनी लोकसभेत काढल्या आहेत आणि इंदूरचा गड कायम राखला आहे। हा जरी मराठी बाणा त्यांचा यात दिसून येत असला तरी याच्यातून त्यांची सर्वसमावेशक अशी भूमिकाही आपल्याला दिसून आली आणि त्यामुळेच त्यांनी या इंदूरच्या गडावर अधिराज्य गाजवले आणि पुढेही ते गाजवत राहणार असं एकंदरीत दिसतंय। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, इंदूर। झी 24 तास, एक पाऊल पुढे।